नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेतू अभ्यास इयत्ता 7वी विषय मराठी. दिवस 27वा. आजचं क्षेत्र आहे मौखिक भाषा विकास, कौशल्य, श्रवण, संभाषण. आजच्या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे भिन्न वेळी आणि भिन्न विषयांसंबंधी इतरांनी सांगितलेल्या गोष्टी समजावून घेणे व स्वतःच्या भाषेत सांगणे, तसेच घर व परिसरातील अनौपचारिक विषयांवरील संवाद ऐकणे व त्यात सहभागी होऊन आपले मत मांडणे ही आजच्या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे. सर्वात प्रथम जाणून घेऊया. वरील चित्राचे निरीक्षण करून त्यावर आधारित आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासमोर जे चित्र दिसतंय पहा, ते चित्र कशाचं आहे तर सायकलचं आहे. सायकल, त्याला दुसरं नाव काय दिलेलं आहे, दुचाकी. मग या सायकल विषयीची आपण थोडक्यात माहिती पाहूया. सायकल किंवा दुचाकी हे मानवी शक्तीद्वारे पायाने गती देऊन चालणारे एक उत्तम वाहन आहे. एका सरळ रेषेत बसविलेली दोन चाके, लोखंडी पातळ नळ्यांची त्रिकोणाकृती चौकट, बैठक, तोल सांभाळणारे व दिशा बदलणारे हँडेल, गती देणारे दोन पायटे, दोन चाकांवर घर्षणाद्वारे कार्य करणारे गतिरोधक, त्यालाच आपण ब्रेक म्हणतो, हे सामान्य सायकलचे मुख्य भाग होत. आजही जगाच्या अनेक भागामध्ये दळणवळणाचं एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून या सायकलकडं पाहिलं जातं. मग या सायकलचे कोणकोणते प्रकार तुम्हाला माहिती आहे? सायकलचे प्रकार सर्वसाधारणपणे आपण दोन सायकलचे प्रकार आपल्याला माहिती आहेत, साधी सायकल आणि गिअरची सायकल. पण याशिवाय आणखीन भरपूर सायकलचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये 3 चाकी सायकल, ही 3 चाकी सायकल लहान मुलांसाठीची असते. 1 चाकी सायकल, या सायकलला 1 चाक, बैठक आणि 2 पायटे हे भाग असतात. त्याच्यानंतर स्टँडेम, ही सायकल एकाच वेळी 2 माणसांना चालविता येते. त्यानंतर शर्यतीची सायकल, घडीची सायकल, स्त्रियांची सायकल, दिव्यांगांची सायकल आणि स्वयंचलित सायकल, असे एक ना अनेक प्रकार आपल्याला या ठिकाणी सायकलचे पाहायला मिळतात. ज्याला ज्या पद्धतीची सायकल आवडते त्या पद्धतीने तो सायकल खरेदी करतो. त्यानंतर कोणतीच वाहने अस्तित्वात नव्हती तेव्हा लोक कशाचा वापर करत असतील याविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. आता सायकलचं अस्तित्व नव्हतं, त्यापूर्वी माणसे कशा प्रकारे प्रवास करत असायचे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. आता वाहने अस्तित्वात नव्हती त्यावेळी लोक प्राण्यांचा वापर वाहतुकीसाठी करत होते, नाहीतर पायीच प्रवास करीत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे माल आपल्या पाठीवर, डोक्यावर अथवा जमिनीवर ओढत किंवा ढकलत नेत असत. मग आता प्राण्यांचा वापर या ठिकाणी केला जात असायचा. मग प्राण्यामध्ये कोणकोणते प्राणी हे प्रवासासाठी वापरत होते, कोणत्या प्राण्यांचा वाहन म्हणून ते वापर करत होते तर उंट, घोडा, गाढव, खेचर यांचा वापर प्रामुख्याने प्रवासासाठी पूर्वी जेव्हा सायकलचाही जन्म झाला नव्हता त्यावेळेस प्रामुख्याने केला जात असायचा. म्हणजे ही माहिती आपण या घटकामधून जाणून घेतलेली आहे. त्यानंतर सक्षम बनूया. या सक्षम बनूयामध्ये आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला चर्चा करायची आहे. पहिला मुद्दा दिलेला आहे, सायकल सारखीच आणखीन कोणती वाहने तुम्हाला माहीत आहेत? सायकल एक दळणवळणाचं एक साधन झालं. मग अजून कोणती वाहने तुम्हाला माहिती आहेत? मग इंधनावर चालणारी दुचाकी असेल, 3 चाकी रिक्षा असेल, 4 चाकी गाडी असेल, या व्यतिरिक्त अजून मोठमोठाली वाहने, बस असेल, ट्रक असेल, या सगळ्या वाहनांविषयीची आपल्याला माहिती आहे. मग विद्यार्थी या वाहनांमध्ये असणारा फरक सांगण्याचा प्रयत्न करतील का? काय फरक आहे रे, सायकल आणि इतर वाहनांमध्ये काय फरक आहे? तर तो फरक सुद्धा आपल्याला सांगता आला पाहिजे की सायकल ही खर्च कमी असतो, सायकलला प्रदूषण करत नाही आणि सर्वसामान्यांना परवडणारी ही सायकल असते.
मग आता इतर जी वाहने आहेत ती कशी असतात? अतिशय महाग असं इंधन, म्हणजे खर्च वाढला. त्याचबरोबर इंधनामुळे प्रदूषण करणारी ही वाहने आहेत, म्हणजे हवेचं प्रदूषण करतात. त्यानंतर महागडी वाहने सुद्धा आहेत. पण या इंधनावर चालणाऱ्या ज्या वाहनं आहेत त्या वाहनांचा एक फायदा आहे. जर आपल्याला अचानक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तर मात्र ही वाहने आपल्याला फायदेशीर ठरतात. त्या ठिकाणी सायकल ही मात्र आपल्याला कुचकामी पाहायला मिळेल. ती सावकाश जाते, पण मात्र सायकल नियमित वापर केला तर आपला व्यायामसुद्धा चांगल्या प्रकारे होतो. त्यानंतर पेट्रोलच्या वाहनांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वाहनांबद्दल तुम्हाला कोणती माहिती आहे? आता पेट्रोल बरोबरच इलेक्ट्रॉनिक वाहनांबद्दल आपल्याला माहिती आहेच. आता पेट्रोलवर चालणारी जी वाहने आहेत त्यांची संख्या होत चाललेली आहे, कारण त्याला पर्याय आलेला आहे. तो म्हणजे कोणता? इलेक्ट्रॉनिक वाहनांचा. आता पेट्रोलची जी वाहने आहेत ती ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि महागडी असल्यामुळे त्याला पर्याय तर एक पाहिजे, आणि त्याला पर्याय आज उपलब्ध आहे. आज मोठ्या प्रमाणावर नवीन वाहने खरेदी करत असताना आपण इलेक्ट्रॉनिक वाहनांना सुद्धा पसंती देत आहोत. कारण या ठिकाणी कुठल्या इलेक्ट्रॉनिक वाहनामध्ये कुठल्या प्रकारचं ध्वनी प्रदूषण होत नाही, आवाज येत नाही. त्याचबरोबर कुठल्या प्रकारचं इंधन, म्हणजे प्रचंड महाग झालेलं इंधन, याच्यामुळे आपला पैसासुद्धा वाचतोय. फक्त आपल्याला 1 किंवा 2 तास लाईटवर चार्जिंग करायचे आहे आणि दिवसभर आपल्याला ती इलेक्ट्रॉनिक वाहन वापरायचं आहे. कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. आणि त्यानंतर सर्वसामान्याला परवडणारी ही वाहने सुद्धा आहेत. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वाहनाबद्दलची आपण माहितीसुद्धा समजावून घेतलेली, सक्षम बनलेलो आहोत आपण. यानंतर आपल्याला एका चित्राचं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची. की वरील चित्रात सायकलचे विविध भाग दर्शवले आहेत. ओळखा पाहू कोणत्या भागाला काय म्हणतात व तो सायकलमध्ये कोठे असतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आलेला आहे आपण पायटा, त्याला पॅन्डल आपण म्हणतो. त्यानंतर त्याच्या खाली आलेले पुढच्या म्हणजे गती देणारं, पुढील भागामध्ये असणारं गती देणारं एक चक्र आहे. त्याच्याच खालोखाल आलेले दंत तबकडीच्या खाली आलेला आहे हँडेल. किती आपल्या ज्या दिशेला जायचं आहे ती दिशा दाखवण्याचं काम हे हँडेल करतं. त्याच्यानंतर साखळी ही सायकलला वेग देण्याचं काम करते. त्यानंतर आलेलं आहे टायरमुळं सायकल आवाज करत नाही आणि वेगसुद्धा सायकलला प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतरचं चित्र आलेलं आहे साखळी. जे लॉक केलं जातं ते लॉक त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर एक पॅन्डलचा भाग दाखवलेला आहे की त्याच्यावर पाय ठेवून आपण सायकलला गती देऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे चित्र आहे ते मागील चाकाला बसवलेली एक दंत तबकडी आहे. त्यानंतर बैठक, ज्यावर आपण बसून सायकल वेगाने चालू शकतो. त्यानंतर आलेला आहे एक चौकणी नळीचा एक भाग आलेला आहे, तो मुख्य सांगाडा आहे आणि त्यावरच इतर सायकलचे सगळे भाग बसवलेले असतात. आणि सगळ्यात शेवटी आलेला आहे म्हणजे जे गोलाकार चक्र आहे ते सायकलला वेग देण्याचं काम करतं, ते चाक या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने आपण या चित्राचं निरीक्षण करून सायकलचे जे वेगवेगळे भाग आहेत त्या भागांविषयीची माहिती करून घेतलेली आहे. त्यानंतर चला सराव करूया. आता या ठिकाणी खालील मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे की सायकल शिकताना तुम्हाला कोणकोणते अनुभव आले किंवा कोणकोणत्या गमती-जमती घडलेल्या आहेत. आता सायकल शिकताना खूप गमती-जमती घडतात, खूप अनुभव येतात. म्हणजे साधी गोष्ट घ्या, सायकल शिकताना सायकलवरून पडल्यानंतर आपला पहिला गुडघा फुटतोच. त्याच्याशिवाय म्हटलं जातं की आपल्याला सायकल येतच नाही. एकदा सायकलवरून पडली का सायकल येते असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या अनुभवसुद्धा प्रत्येकाला आलेला आहे. कधी कधी आपल्याकडून सायकल
कंट्रोल होत नाही किंवा वेग मर्यादित करता येत नाही आणि आपण खड्ड्यात जाऊन पडतो. हा सुद्धा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे. एखाद्या वेळेस आपण समोरील येणाऱ्या पायी चालणाऱ्या माणसाला समोरून जाऊन आपण त्याला धडकतो आणि त्याची बोलणी सुद्धा खातो. अशा एक ना अनेक गमती जमती मला सुद्धा या ठिकाणी अनुभवायला मिळालेल्या आहेत. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी अनुभवायला मिळालेल्या आहेत त्या गोष्टींचा या ठिकाणी चला सराव करूयामध्ये लिखाण करा. वाहन चालवण्याच्या नियमाबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. पहा, वाहन चालवायची सायकल चालवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या परवान्याची गरज नसते, पण इथे इंधनावर चालणाऱ्या वाहनांची चालवताना आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम वय वर्ष 18 पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला वाहन चालवता येत नाही आणि वाहन चालवण्यासाठी वाहन चालक परवाना आपल्याला लागतो, त्याला आपण लायसन म्हणतो. ते जर भेटलं तरच आपल्याला वाहन चालवण्याची परवानगी भेटते. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर कल्पक होऊया. खाली काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला चर्चा करायची. कल्पना करा, सायकल आणि मोटारसायकल बोलत आहे तर ते कसे बोलतील. आपण एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे, बाकीचे मी काही घेणार नाही, पण एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. पहा, सायकल आणि मोटारसायकल यांच्यामध्ये संवाद चाललेला आहे. कल्पना करूया आपण. प्रत्यक्षात तसं होणार नाही, पण आपण कल्पना करूया आणि तो भाग घेऊया. पहा, या ठिकाणी सायकल आणि मोटारसायकल बोलतायत. ते कसे बोलतायत. मोटारसायकल, ए चल बाजूला हो, रस्त्यावर तुझे काय काम आहे. सायकल, मी तर डाव्या बाजूने व्यवस्थित चाललेली आहे, मी कामानिमित्त बाहेर निघालेली आहे. मोटारसायकल, ए हळूबाई, किती हळूहळू चालतेस. मला तर तुझ्याकडे पाहून हसूच येते. माझा वेग तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त. माझा वेग चित्त्यासारखा आणि तू गोगलगाय. सायकल, इतके वेगाने जाण्याची गरज काय. मी हळूच चालणार. मला माणसांची काळजी आहे, त्यांना दुखापत व्हायला नको. मोटारसायकल, तू घाबरट आहेस म्हणून तू हळू चालते. मी बघ कुणाला घाबरत नाही. तू किती बारीक आहेस. माझा तोरा बघ, माझी हाईट बघ. सायकल, काय करायची ती हाईट. आपण वाहन आहोत आणि आपलं काम म्हणजे माणसांना इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवणं, तेव्हा आपले काम महत्त्वाचं आहे. मोटारसायकल, माझ्या कामामुळे तर तरुणांना मी भलतीच आवडते. सायकल, मी जशी सर्वसामान्य माणसांना परवडते तसं तुझं नाही. तू फार महागडी, तुला लागते पेट्रोल, त्यामुळे होते वायू प्रदूषण. माणसांना शुद्ध हवेची गरज आहे, तसेच व्यायामाची. माझ्यामुळे त्यांचा व्यायाम सुद्धा होतो. मोटारसायकल, पटलं आता तुझं. इथून पुढे मी हाईट दाखविणार नाही, माझं चुकलंच. सायकल, माझे म्हणणे तुला समजले, हे मला फार आवडले. आजपासून आपण दोघी मैत्रिणी. चल आता बरोबर जाऊया. अशा प्रकारे या ठिकाणी एक छोटीशी कल्पना करून या ठिकाणी यांचा संवाद या ठिकाणी लिहिलेला आहे. त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये जर सायकल दुरुस्त करणारी व्यक्ती असेल तर त्याच्याशी थोडासा संवाद करा आणि काय 5-6 ओळीमध्ये तो संवाद लिहा. प्रश्नोत्तर रूपी हा संवाद करायचा आहे. त्याच्या अडचणी समजावून घ्यायच्या आहे आणि तुम्ही या ठिकाणी जे कल्पक झालेला आहात त्या कल्पक होऊन तुम्ही सायकल दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत या ठिकाणी घ्यायची आहे. त्याला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढायची आहेत. त्यानंतर मोठे झाल्यावर तुम्हाला कोणते वाहन चालवायला आवडेल. तो अतिशय छान कल्पना आहे. मग कोणाला दुचाकी गाडी चालवायला आवडेल, कोणाला 4 चाकी वाहन चालवायला लागेल, तर इतर प्रकारची वाहने सुद्धा काहींना चालवायला आवडतील. तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची वाहने चालवायला आवडतील त्याविषयीची माहिती या ठिकाणी कल्पक होऊन लिहायची आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी पूरक साहित्य स्रोत. इयत्ता 6वी मराठीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याची मदत घ्या. आपल्या वयोगटाला अनुसरून योग्य लिखित छापील मजकूर, मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेटसहित विविध प्रकारची जी चित्रे आहेत त्यांची सुद्धा मदत घेऊन तुम्ही वरील घटक लिहू शकतात. तरच आजची जे अध्ययन निष्पत्ती आहे ही भिन्न वेळी भिन्न विषयांसंबंधी
इतरांनी सांगितलेल्या गोष्टी समजावून घेणे व स्वतःच्या भाषेत सांगणे, तसंच घर व परिसरातील अनौपचारिक विषयांवरील संवाद ऐकणे व त्यात सहभागी होऊन आपले मत मांडणे ही अध्ययन निष्पत्ती याच्यातून पूर्ण होणार आहे.